विठ्ठल वरवा सदा नाम घोष करू हरि कथा सदा नाम घोष करू हरि कथा सदा नाम घोष करू हरि कथा सदा घोष करू हरि कथा तेने सदा चिता समा समाधान धर्म कल्याणो सर्वालंकार सर्व कल्याण आनंदे निर्मरा डोलता तो आनंदे निर्मरा डोलता तो सर्व कल्याण सर्व अलंकार सर्व कल्याण सर्व आनंदे निर्मरा कोटी आठव जिनाये सोईचा कोटी आठव जिनाये सोईचा कोटी आठव जिनाये सोईचा कोटी आठव जिनाये विदे मोगोदाचा देज विदे मोगोदाचा सर्व कल्याण सर्व अलंकार सर्व कल्याण सर्व अलंकार झालो अग्निरूप कामाने आम्ही झालो अग्निरूप कामाने आम्ही झालो अग्निरूप कामाने आम्ही झालो
आनंदे निर्भरण नाथातो वाचो कल्याला सर्वालंकार वाचो कल्याला सर्वालंकार आनंदे निर्भरण नाथातो सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख कल्याणो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत सो असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विदे भोगू दशा हरवसु कल्याणो सर्व अलंकार आनंदी निर्भर डुलतसो तुका म्हणी आम्ही झालो अग्निरूप लागो निधी पाप पुण्यंगा हरवसु कल्याणो सर्व अलंकार आनंदी निर्भर डुलतसो पांडुरंगा करू प्रथम नमन करू प्रथमन मन दुसरे चरण संदाच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका समचरण सरोजां सांद्र नीलामुधावं गगननीत पानी मंडन मंडनाना अरुण तुलसी माला गंधनं गंजनेत्रं सदैधवल संविठ्ठलं चिन्तयामि
कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारं भुजगेन्द्रारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि। मनोजवमारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजीवानर्यूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेमस्वरूपिणीं नामदेवं च दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः। वैराग्यस्य परामूर्तिं देवक्षेत्रनिवासिनां तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकं गंगा विशुद्धं निदपादस्पर्शं सर्ववेष्टितं नितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमृतिं मामि गंगा गिरियोगिराजं। तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदा अलंकृतं साधु संन्यासयोगं मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नितिं नमो नारायण गिरिजिं परब्रह्म स्वरूपं। जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे तेथ नमस्कारुनी आता। श्री संताची माथा चरणावरी श्री संताचे माता चरणावरी संताची माथा चरणावरी संताची साष्टांग हे करे दंडवत साष्टांग हे करे दंडवत। श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत। श्री पंढरीच्या पतित पावना एक विज्ञापना पायापाशी अनाथा जीवाचा तुकाज कैवारी ऐसी चराचरी विद्रावळी। प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग जगतवंदनीय महाराष्ट्राचे भूषण देऊचे साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगद्गुरु तुकोबराय यांचा असणारा 4 चरणाचा अभंग आजच्या असणाऱ्या प्रथम दिवशी। आणि महाराज ह्या अभंगामध्ये नामस्मरणाचं महत्व सांगतात आणि त्या नामस्मरणाने जी साधकाची किंवा संतांची स्थिती होते ते सांगतात। विठ्ठल विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं उचित। सद्गुरु योगीराज गंगागिरीजी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांच्या अनंत आशीर्वादाने गुरुवर्य स्वामी महंत सद्गुरु श्री स्वामी रामगिरीजी महाराजांच्या आशीर्वादाने तसेच परमपूज्य रमेश गिरीजी महाराजांच्या मार्गदर्शनाने आशीर्वादाने चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र आपेगाव ह्या ठिकाणी आज प्रथम दिवस आणि सप्ताहाचा प्रथम दिवस आहे। त्यानिमित्त उपस्थित जमलेले सर्वच तुम्ही भाविक भक्त आणि आपेगावचे लोक म्हणजे शिस्तप्रिय लोक आहेत। त्यामुळे जे माग बसलेले आहेत महिलांच्या ते समोर जागा आहेत, आपण समोर येऊन बसावं एवढीच आपल्याला कृपा। उठा, आपल्या गावाची शोभा आपण नाही वाढायची तर मग कोण वाढवणार? दुसरे लोक नाव ठेवू शकतात पण शोभा नाही। आपल्या गावाची शोभा आहेत आपण वाढवली पाहिजे। आपण सर्वांनी समोर येऊन बसायचंय। आपण कीर्तन करता आलेलो आहोत तर मग जास्त वेळही मी कीर्तन करायचं आपल्याला नाहीये, थोड्या वेळ बसायचंय। वट्यावरचे मागचे सगळे अंधारात बसलेले सगळे समोर येऊन बसा आणि सद्गुरूंच्या आशीर्वादाने चालू असलेला हा सप्ताह त्या सप्ताह निमित्त सर्वजण तुम्ही उपस्थित झालात। उपस्थित असणारे सर्वच श्रोते मंडळी मायबाप सद्गुरु योगीराज गंगागिरीजी महाराजांच्या परंपरेवरती प्रेम करणारे सर्वच आपेगावच्या पंचक्रोशीतून आलेले सर्वच टाळकरी भजनी मंडळी वारकरी तिळवणी असेल शिरजगाव असेल उक्कडगाव असेल तसेच आजूबाजूच्या अजूनही पंचक्रोशीतून आलेले सर्वच भजनी मंडळी ऐकण्याकरता आलेले सर्वच भाविक भक्त सद्गुरु गंगागिरीजी महाराज महिला भक्त मंडळ सद्गुरु गंगागिरीजी महाराज पुरुष भक्त मंडळ सर्वजणच या ठिकाणी उपस्थित झाला। सर्वांनाच मनापासून या ठिकाणी नारदाच्या गादीवरून मी मनापासून धन्यवाद सर्वांच्या चरणांना वंदन करतो। या ठिकाणी साथ करण्याकरता अतिशय सुंदर मृदंग जे वाजवतात
अतिशय ज्यांच्या हातामध्ये गोडवा आहेत, तालामध्ये जे पक्के आहेत, असे असणारे आमचे विशाल महाराज ते या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांनाही धन्यवाद. या बाजूना साथ करणारे अर्जुन महाराज, बर ते महाराज अर्जुन महाराजही उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद. या ठिकाणी गायनाचार्य गायन सम्राट किशोर महाराज ते या ठिकाणी उपस्थित झाले, किशोर महाराज सांबारे, त्यांनाही धन्यवाद. तसेच उपस्थित असणारे सर्वच भजनी मंडळी, टाळकरी मंडळी, सर्वांना मनापासून धन्यवाद. लगेच आपण या ठिकाणी इकडं सगळे गावकरी दिसत आहे, म्हणून सर्वांनाच या ठिकाणी आमचे सतीश महाराज ते या ठिकाणी उपस्थित झाले. अतिशय गोड त्यांना भगवंतांनी आवाज दिलेला आहे, सर्वांनाच तो मिळत नाही, आणि म्हणून अतिशय ज्यांच्या गायनामध्ये गोड आहेत आणि चाल गाताना ते ज्यावेळेस चाल गात होते त्यावेळेस असणारा त्या अभंगाचा भाव त्या चालींच्या शब्दांमधून किंवा रागामधून तो प्रगट होत होता. सतीश महाराजही उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद. आणि अतिशय ज्यांची सुंदर संशिष्टीम आहेत, जय बजरंग मंडप का जरूळकर, त्यांनाही धन्यवाद. अतिशय सुंदर संशिष्टीमय ज्यांनी सप्ताहाचं नियोजन केलं, त्या सप्ताह कमिटीतील सर्व तरुण मित्र मंडळाला, सर्व तरुणांना आणि त्यांच्यावरती ज्यांचा हात आहे असे वयोवृद्ध असणारे सर्वच गंगागिरीजी महाराज भजनी मंडळी, सर्वांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद. सर्व तुमच्या असणाऱ्या कोणी राहिलं नाही ना, सर्वांच्या चरणावरती अगदी नतमस्तक होतो. विनेकरी बाबा असतील, तुळशीमाल्या माता असतील, आणि ज्यांनी आपला सप्ताह पाहण्याकरता किंवा हे कीर्तन ऐकण्याकरता पुन्हा पुन्हा आपल्याला मिळेल, आणि अशी जी सेवा करत आहेत असे असणारे आमचे दत्ता भाऊ टिपाली, आमचे चांगले जवळचे परम मित्र आहेत, त्यांनाही दत्ता भाऊंनाही धन्यवाद. आणि या ठिकाणी सद्गुरू गंगागिरीजी महाराजांच्याच नावाने चालू असलेला हा सप्ताह आहे. संतांच्या नावाने चालू असलेला म्हणजे संतांची सेवा करण्याचं भाग्य तुम्हा आम्हा सर्व मायबापांना आज प्राप्त झालेलं आहे, आणि ती सेवा आपण सर्वजण मिळून करू. विठ्ठल विठ्ठल सेवेकरता अभंग घेतलाय जगद्गुरु तुकाराम महाराजांचा. अभंगामध्ये महाराज नामाचं महत्व सांगतायत. नामाचं महत्व सांगताना संत जे तुकाराम महाराज आहे किंवा कोणतेही संत असतील, सद्गुरु गंगागिरीजी महाराज असतील, गुरुवर्य ब्रह्मलीन नारायणगिरीजी महाराज असतील, प्रत्येक संतांनी एकच कार्य केलंय, जगाचा उद्धार केला. अवतार तुम्हा धरया कारण उद्धार या जन जड जीव, जडाचा आणि जीवाचा उद्धार करणारे संत आहे. जड जीवाच्या उद्धाराकरता किंवा समाधान किंवा सुखी होण्याकरता प्रत्येक संत अवतार घेत असतात, आणि प्रत्येक संत स्वतःच्या असणाऱ्या हिताकरता जीवाचं हितच करत असतात. त्यांच्यामध्ये कोणताही स्वार्थ नाही. प्रत्येक कार्य करताना ते जगाचं हित कसं होईल याचीच ते अपेक्षा करतात. विठ्ठल विठ्ठल म्हणून अशा संत सांगतात समाधान का म्हणायचे ना. आता या ठिकाणी समाधान कुणाला पाहिजे नाही किंवा सुखाची प्राप्ती तर सर्वांना व्हावी असं वाटतं, म्हणूनच ते समाधान मिळण्याकरता तुकोबराय सुद्धा या ठिकाणी साधन सांगतायत. कारण जीव हा संसारामध्ये दुःखाने अगदी त्रासलेला आहे. अगदी संसारामध्ये कारण संसार दुःख आहे ते सर्वांनाच माहिती आहे, पण त्यामध्ये बाहेर निघण्याचा पर्याय महाराजांनी सांगितलाय. जसं वैजापूरला जाण्याकरता अनेक प्रकारचे रस्ते आहेत, अनेक प्रकारच्या वाटा आहेत, रस्ते आहेत, पण त्या रस्त्यावरती जाताना कोणतं साधन वापरायचं हे सुद्धा आपल्या हातात आहे. साधनही अनेक आहेत, मग कोणत्या साधनानं गेलं पाहिजे. आपल्याला जी गाडी येत असेल ती गाडी घेऊन आपण जाऊ शकतो. आपल्याला सायकल येत असेल तर सायकलीने जाऊ शकतो, मोटरसायकल येत असेल तर मोटरसायकलीने जाऊ शकतो, फोर व्हीलर येत असेल तर त्या गाडीने जाऊ शकतो. आणि म्हणून संतांनी आपल्याला जमेल असं साधन सांगितलंय. अनेक साधकाने प्रश्न केला, महाराज
असणारं समाधान, समाधानाची स्थिती प्राप्त करायची असेल तर कोणता मार्ग स्वीकारावा किंवा कोणता मार्ग सोपा आहे. आणि महाराजांनी तो सोपा आणि सरळ मार्ग सांगितला. कारण परमार्थ करण्याकरता सुद्धा अनेक प्रकारचे मार्ग आहे. परमार्थ करायचं असेल तर अनेक मार्ग त्या ठिकाणी. मग कोणत्या मार्गाने जायचं ते आपण ठरवायचं. कारण अवघड अवघड मार्ग परमार्थामध्ये आहेत. जसं कुठेतरी एखादा रस्ता माहित नसेल तर कुणाला तरी विचारले गेलं पाहिजे. तसंच आपल्याला सुद्धा परमार्थामध्ये वाटचाल करताना सगळेच रस्ते आपल्याला माहित नाही. मग सोपे जे रस्ते ते संतांना माहिती आहे. आणि म्हणून त्या संतांना तुकोबराय सांगतात, भगवंतांनी गीतेमध्ये 3 प्रकारचे मार्ग सांगितले. ज्ञान मार्ग सांगितला, कर्म मार्ग सांगितला आणि भक्ती मार्ग सांगितला. मग आता कोणत्या मार्गाने आपण गेलं पाहिजे? कोणत्या मार्गाने गेलं पाहिजे? ज्ञान मार्गाने गेलं पाहिजे की कर्म मार्गाने का भक्ती मार्ग? आता यातील सोपा मार्ग कोणता आहे? अवघड मार्ग कोणता आहे? त्यातील अवघड मार्ग म्हणजे ज्ञान मार्ग आहे. ज्ञान मार्गाने सर्वांना जाता येणार नाही. जरी जाण्याचा प्रयत्न केला तर कठीण असणारे त्या ठिकाणी गुण आहे. त्याकरता साधन चतुष्टाधिकारी असावा लागतो. विवेक, वैराग्य, समाधी, षटक, मोक्षत्व त्याच्या अंगी असावं लागतं. मग त्यावेळेस असणारा तो ज्ञान मार्गाने जाऊ शकतो. ज्ञान मार्गाने सर्वांना जाता येत नाही महाराज. कुणालाही ज्ञान प्राप्त होत नाही. त्याकरता अधिकार असावा लागतो. विवेक प्राप्त करणं म्हणजे सोपं नाही. विवेक शब्दाची व्याख्या बघायची. जोपर्यंत असणार सत्य आणि असत्यामधील भेद आपल्याला कळत नाही, ज्या वेळेस असणारा सत्य आणि असत्यामधील भेद आपल्याला कळायला लागेल आणि सत्याच्या वाटेने ज्या वेळेस जीव वाटचाल करू लागतो, सत्य जीवनामधलं या मृत्यू लोकातलं सत्य ज्या वेळेस शोधू लागतो, त्यावेळेस असणारा त्याला विवेक आणि तो सत्संगातून प्राप्त होत असतो. त्यावेळेस त्याला विवेक प्राप्त झाला समजावं. वैराग्य कुणाला होतं का महाराज? नाही. या लोकापासून ते परलोकाच्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेस वैराग्य म्हणतात. कोणत्याच असणाऱ्या लोकाची कोणत्याच भोगाची इच्छा नसणे त्याला वैराग्य म्हणतात. मग आता आम्हाला इच्छा नाही. आता इथे तरी माझ्या समोर बसलेला असा एकही व्यक्ती नाही की ज्याला कोणतीच इच्छा नाही. असं आहे का? अहो, तुम्ही या ठिकाणी आले म्हणजे काहीतरी असणार कारणाशिवाय आले का? चला आपण सप्ताहाला गेलो तर कीर्तन ऐकायला भेटेल. कीर्तन ऐकायला भेटलं म्हणजे नंतर काय? पंगत आहे. आणि मग म्हणजे दोन्ही काम होते. अगदी ज्ञानही मिळतंय, प्रसादही मिळतोय. आणि म्हणून प्रत्येक जण इच्छा आहेत. महाराज म्हणतात ते इच्छाचा त्याग असावा लागतो. त्याला वैराग्यवान म्हणतात. वैराग्यवान कुणालाही म्हणत नाही. मग त्याची स्थिर बुद्धी झालेली पाहिजे. वैराग्य त्याला प्राप्त होत असतं. आणि म्हणून संसारामध्ये वैताग प्राप्त होत असतं. सांगत असतं मी नेहमी, संसारामध्ये वैराग्य नाही पाहिजे, वैताग प्राप्त होत असतं बरं का. तुम्हाला झाला कधी वैराग्य प्राप्त संसारात? वैताग घडोघडे प्राप्त होतो ना आपल्याला. एकदा काय झालं, एक गृहस्थ होते, वय झालेला होता. त्याला घरात पत्नी बोलायची, मुलगा बोलायचा, सून बोलायची, कोणी त्याचं ऐकत नव्हतं. त्याला राग आला. म्हणाला, आता मी थांबत नाही घरी, मी निघालो. कुठे? मी आता थांबत नाही, मी चाललो म्हणे कुठंतरी लांब निघून जातो. काय करायचं या घरामध्ये आपल्याला राहून? आपल्याला जर काही किंमतच नाही, आपली जर कोणाला किंमत नाही तर आपण काय थांबायचं तिथं? निघाला महाराज. बॅग भरली, सकाळी निघाला. निघाल्यानंतर काही घराच्या अंतरावर गेला आणि तेवढ्यात त्याच्या पत्नीने बघितलं. आता पूर्वीच्या महिला, आणि त्या महिलेनं बघितलं त्याच्या पत्नीने. त्यावेळेस मग तिने आवाज दिला, मोठ्याने आवाज दिला. म्हणला, ओ कुठे निघाला? कुठे निघाले तुम्ही? त्याने सांगितलं मी आता येत नाही म्हणे, मी निघून चाललो बाहेर, घरात येणार नाही. तिने सांगितलं, असं नका करू. तिला वाटलं चालले तर यांना काहीतरी द्यावा, म्हणून तिने पुन्हा आवाज दिला. सांगितलं, ओ तुम्ही चालले तर जा, पण या 4 बाजरीच्या भाकरी घेऊन जा. आता असं मानल्यानंतर तो शांत राहिला का महाराज? तो त्या वाटेपर्यंत गेला, तो वापस आला. आल्यानंतर त्या पत्नी जवळ गेला आणि त्या पत्नीला म्हणाला, पत्नीनं दिले भाकरी बांधून. ती म्हणाली, आता जातो मी.
तर मला नको म्हणे. आता तुझं जर माझ्यावर एवढं प्रेम आहे, माझ्या जेवणाची काळजी तुला आहे, तर कशाला घर सोडून जाऊ. विठाला विठाला या ठिकाणी सांगण्याचं तात्पर्य वैताग संसारामध्ये प्राप्त होत असतो, पण वैराग्य प्राप्त होत नाही. वैराग्य त्यांना प्राप्त झालं ते एकच संत आहे महाराज. तुम्ही आम्ही ते सर्वांनी डोळ्यांनी बघितलंय. त्या संतांचं नाव आहे ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामाजी, जगामाजी राहिल्या त्या कीर्ती जगामाजी. गेले दिगंबर दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये. या जगामध्ये कीर्ती ठेवून गेले. सांगत होतो वैराग्यवान संत आहेत ते एकच. तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदा अलंकृतम साधु संन्यास योगम मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिम नमो नारायण गिरिजिम परब्रह्म स्वरूप. तप ज्ञान वैराग्याच्या महात्म्याच्या अंगामध्ये होतात ते ब्रह्मलीन नारायणगिरीजी महाराज. त्यांच्यासारखं वैराग्यवान पुरुष त्याला म्हणतात. ब्रह्म असणारे गुरुवर्य स्वामी महंत रामगिरीजी महाराजांकडे बघा, त्यांचा जीवनाचा अनुभव घ्या, त्यांना वैराग्यवान म्हणतात. निश्चय वरून दाढी मिशा वाढवल्या म्हणजे संत किंवा वैराग्यवान संत असं होत नाही. मग त्यांना संत म्हणावं, त्यांना वैराग्य प्राप्त झालेलं म्हणावं. कुणालाही वैराग्य प्राप्त होत नाही महाराज. त्याकरता विषयांचा त्याग असावा लागतो. शमाधी षटक आहे. शम इंद्रियांचा निग्रह, दम मनाचा निग्रह, श्रद्धा गुरुवर वेदावरती श्रद्धा असावी, उपरती ज्ञानाची तीव्र इच्छा आणि भोगाचा त्याग, समाधान मनाची एकाग्रता, उपरती सुखदुःखाला समान मानणारा आणि मोक्ष म्हणजे असणारी त्याची स्वतःच्या उद्धाराची इच्छा जेव्हा प्राप्त होते त्यावेळेस असणारा ज्ञान मार्गाने जाण्याचा तो अधिकारी होतो. म्हणून तो कौरव काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन खरा समाधान चित्त माझे. म्हणून तुकोबरायांसारखे साधक जे संत जे त्यांना उद्धाराची इच्छा प्राप्त होते, कारण त्या प्रकारचं ज्ञान आणि त्या प्रकारचे गुण त्यांच्या अंतरंगामध्ये आहेत. मग आता शम म्हणजे मनाचा निग्रह, दम म्हणजे इंद्रियांचा निग्रह. आता मन ताब्यात घेणं किंवा इंद्रिय ताब्यात घेणं एवढी सोपी गोष्ट आहे महाराज. मन ताब्यात घेणं, मन अतिशय चंचल आहे. मनाचा स्वभाव खूप चंचल आहे महाराज. मनाला थांबवणं एवढं सोपं नाहीये. बहु चंचळ चपळ जाता येता न लगे वेळ, जाता येता न लगे वेळ, जाता येता न लगे वेळ. बहुत चंचल चपळ बहुत चंचल चपळ जाता येता न लगे वेळ, जाता येता न लगे वेळ, जाता येता न लगे वेळ. चंचळ चपळ जाता येता न लगे वेळ म्हणजे मनाचा स्वभाव आहे. एका ठिकाणी मन थांबत नाही. आता इथं माझ्या समोर बसलेले सर्वजण तुम्ही इथे बसलेला आहात, मग सर्वांचे मन इथंच आहेत का महाराज? आहे का इथं? तुम्हाला तुम्ही आत्मविश्वासाने विचारा बरं, आहे का तुमचं मन इथं? नाहीये महाराज.
काही काहींचं मन घरी गेलं असेल, काहीचं मन प्रसादाकडे गेलं असेल आज काय पंक्तीला. आणि हा बाबा कवर लोक लांबी तो मनामध्ये चालू असतं ना महाराज. मनाचा स्वभाव विचित्र आहे. मन म्हणजे माकड आहे महाराज. जसं माकडाला मद्यपान करावं आणि विंचू त्याला डसावेत आणि मग ते माकड किती शांत बसेल, तसं मन आहे. मन शांत होत नाही, मन एका ठिकाणी स्थिर होत नाही. कारण मन स्थिर होण्याकरता त्याला बुद्धीवरती अगदी निश्चय असावा लागतो, बुद्धी स्थिर झालेली असावा लागते. आणि मग असा स्थिर बुद्धीचा पुरुष ज्या वेळेस अर्जुनाने प्रश्न विचारला भगवंताला गीतेत, त्यावेळेस अर्जुनाने प्रश्न केला, स्थित प्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव स्थितते किम प्रभाषेत किमासीत व्रजेत किम. अर्जुनाने विचारलं, देवा असा स्थिर प्रज्ञ कोण आहे, कुणाची बुद्धी स्थिर झालेली आहे. त्यावेळेस भगवंताने सांगितलं, अर्जुना प्रजाती यदा कामा सर्वान पारतान मनोगताम आत्मना तुष्ट स्थित प्रज्ञस्य दोच्यते दुःखेषु नुग्धिग्न मनः सुखेशं विगत स्फुरा वितराग भय क्रोध स्थित धीर मुनी रुच्यते. मग प्रजा हाती यदा कामा सर्व प्रकारच्या ज्याच्या कामना पूर्ण झालेला आहे, कोणती अपेक्षा ज्याला अंतकरणामध्ये नाही, आणि जो स्थिर झालेला आहे म्हणजे ज्याला कशाचीच अपेक्षा नाही, त्याला स्थिर बुद्धीचा पुरुष म्हणावा. सुख दुःखाला समान जो मानतो तो स्थित प्रज्ञ नाही. मग कुणाची बुद्धी स्थिर होत नाही, कुणाचंही मन ताब्यात येत नाही. मन ताब्यात घेणं एवढी सोपी गोष्ट नाही, इंद्रिय ताब्यात घेणं एवढी सोपी गोष्ट नाही. एकदा काय झालं, असंच कीर्तन चालू होतं आणि कीर्तन चालू असतानाच एक आजीबाई मध्येच उठायच्या खाली बसायच्या, मध्येच उठायच्या खाली बसायच्या. मी म्हणलं, आजीबाई नेमकं झालं काय, का बरं तुम्ही उठता बसता झालं काय, माझं तर काही चुकत नाही ना. आजीबाई, नाही महाराज, माझं पर्सनली तुमचं चालू द्या. मी म्हणलं, प्रश्नाला सांगा. आजीबाईने सांगितलं. आजीबाई बोललेच नाही आधी. काही वेळानंतर आजीबाई पुन्हा उठायच्या, पुन्हा खाली बसायच्या. मी सांगितलं, आजीबाई एकदा सांगून तरी टाका. आजीबाई म्हणे, महाराज काय झालं, सप्त्याचा पहिला दिवस होता, कीर्तनाला टाइमच झाला निघायला आणि मला घरी आवरायला टाइम झाला. उशीर झाल्यामुळं मी घाई गडबडीत निघाले. सगळं सामान घरात ठेवलं, दरवाजाला कडी लावली, कुलूपही लावली. पण आधी कडी लावली का आधी कुलूप लावली तेच लक्षात राहिलं नाही. असं होतं. पण आता ते कीर्तनात झालं ना महाराज, ते आजीबाईचं किती मन कीर्तनात लागलं असेल, किती चित्त त्याचं कीर्तनामध्ये असेल. म्हणून ह्या असणार त्या विकारावरती किंवा या मनावरती किंवा इंद्रियावरती विजय मिळवणं अतिशय कठीण आहे. ते सर्वांना जमत नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून ज्ञान मार्गाने आपल्याला जाता येणार नाही, कारण हे गुण आपल्याकडे नाहीये. आता कर्म मार्ग आहेत. भगवान सांगतात, किम कर्म येते कवयो पेत्र मोहिता तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्मा मोक्षेशी शुभात. कर्म किंवा कर्म हे कळालं पाहिजे. चांगलं कोणतं वाईट कोणतं हे कळालं पाहिजे. त्या कर्माच्या वाटेनं जात असताना काही थोडीशी चूक झाली तर ते असणारं त्याचं फल आपल्याला मिळत नाही. म्हणून कर्म मार्ग अवघड आहेत. योग मार्ग त्याकरता यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा माहित असावे लागतात. एवढं माहिती आहे का आपल्याला? यम माहिती आहे का? आता तुम्ही बरेच सांगा बरं, यम माहिती आहे का तुम्हाला? नियम आसन प्रत्याहार ध्यान. तुम्ही म्हण, महाराज ध्यान लागायचं टाइम आहे का? एक तर दुष्काळ परिस्थिती यंदा. ध्यान लागायचं टाइम आहे का? ध्यान आपल्याला लागणार नाही, आपली ती स्थिती नाही, या गोष्टी आपल्याला माहित नाही. आणि म्हणून हे मार्ग अवघड आहेत. आणि म्हणून या मार्गाने सर्वांना जाता येणार नाही. वाटा झाल्याची
वाटा झाल्या टाळी वाजवा एकदा. सुंदर प्रमाण आणि अगदी वेळेवरती दिलं महाराज, एकदम वेळेवरती. तंतोतंतपणा म्हणतात. भाजी होऊन गेली आणि बंगबाई म्हणी फोडणी द्यायची राहिली होती अजून, असं नाही. अगदी तंतोतंतपणा आहे त्यांच्या प्रमाणामध्ये. अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कली न घडे साधन, उचित विधी विधान न कळे न घडे सर्वता. भक्ती पंथ बहु सोपा. सोपा पंथ आहे कोणता? भक्ती मार्ग सोपा आहे. भक्ती पंथ बहु सोपा, पुण्य नागविया पापा येणे जाणे के पा येणे जे गंडती. महाराज म्हणतात सोपा मार्ग फक्त एकच ह्या कलियुगामध्ये शिल्लक राहिला. कोणता? भक्तीचा मार्ग आहे. आणि मग त्या भक्तीच्या मार्गाने जाण्याकरता महाराज याकरता काही अधिकाराची गरज आहे का? भक्ती करण्याकरता, नामस्मरण करण्याकरता काही अधिकाराची गरज आहे का महाराज? सकळांचे ते आहे अधिकार, सकळांचे ते आहे अधिकार, सकळांचे ते आहे अधिकार, सकळांचे ते आहे अधिकार. कलियुगी उद्धारी नामे, कलियुगी उद्धारीच्या नामे, कलियुगी उद्धारीच्या नामे. सकळांचे ते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरिचर. या करता अधिकार नाही. यारे यारे लहान तोर याती बलती नारी नर, न करावा विचार न लगे जिंदा गुणासी. मग कोणी या लहान या मोठं या वयोवृद्ध या कोणी या हो इकडं, या करता अधिकार नाही. उंच लागत नाही किंवा मोठा लागत नाही किंवा मोठा पदाधिकारी असावा किंवा छोटा असावा, यामध्ये भेद. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र जाणाराही अधिकार, बाळे नारी नर आधी करोनी वेशाही. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र जाणाराही अधिकार, बाळे नारी नर आधी करोनी वेशाही. मग ब्राह्मण असो, चांडाळ असो, शूद्र असो, कोणत्याही जातीतला महाराज, नीच जातीतला असो किंवा उंच जातीतला असो, कोणताही असो महाराज, उंच निंच काही नेणे हा भगवंत पै नाही महाराज. ते कोणत्याही योनीतला असो ना, तरी या ठिकाणी महाराज म्हणतात या असणाऱ्या नामस्मरणामध्ये किंवा भक्तीमध्ये त्याचा स्वीकार केला जातो असे असणारे जे संत आहेत महाराज. म्हणून या ठिकाणी अधिकाराची गरज लागत नाही. म्हणून हे नामस्मरण करण्याकरता अवघड आहे का महाराज? नाही ना, एकदम सोपं आहे, सरळ आहेत, जास्त काही याला असणारी तकलीफ नाही. मग महाराज असं सोपं आणि सरळ साधन कोणतं? तर ते अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. सदा नाम सदा नाम
सदा नाम घोष करू हरी कथा तिने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदी निर्भर डुलत सो. महाराज म्हणतात त्याकरता सोपं साधन सांगितलं बरं का, सर्वांना जमन असं सांगितलं. त्याकरता काय करायचंय, सदा नामघोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. महाराजांनी 2 ठिकाणी सदा शब्द आला, पहिल्यांदाही आला आणि दुसऱ्यांदाही सदा शब्द वापरला. याचं कारण असं आहे, महाराजांना सांगायचे तुम्ही सदा नामस्मरण केलं तर सदा समाधान, कधी मध्ये नामस्मरण केलं तर कधी मध्ये समाधान, सप्त्याच्याच वेळेस येऊन भजन केलं तर सप्त्यापुरताच आनंद, कायम भजन केलं तर कायम आनंद. सोपं आहे. या ठिकाणी आता तुमच्या मनामध्ये काही दुःख आहे का या ठिकाणी बसल्यानंतर? नाही. याचं कारण या ठिकाणी नामस्मरण चालू आहे. नामस्मरण ज्या ठिकाणी त्या ठिकाणी दुःख नाही, त्या ठिकाणी कायम समाधान किंवा सुख असतं आणि तो भगवान परमात्माही त्या ठिकाणी असतो. विषय आपल्याला लांबवायचा नाही, म्हणून समाधान प्राप्त होतं. कशाने होतं? नामस्मरणाने होतं. ते नामस्मरणाचं साधन हे सोपं आहे, अगदी सरळ आहे. कारण नामस्मरण करायचं म्हणजे त्या ठिकाणी काही महाराज कष्ट आहे का? राम एक असणाऱ्या राम शब्दाचा जर आपण नामाचा जर विचार केला तर राम म्हणल्यानंतर असणारे अनेक असणारे पाप आपल्या असणाऱ्या बाहेर जातात. म्हणल्यानंतर ते पुन्हा येत नाही, असा राम नामाचा असणारा महिमा आहे. म्हणून या राम नामाने अनेक जण तरलेले आहेत. अजामिळासारखा पापी ब्राह्मण एकदा असणारा नारायण म्हणला, त्याचा उद्धार झाला. एकदा गजेंद्राने भगवंताला आरोळ दिली, भगवंत वैकुंठातून त्या ठिकाणी गजेंद्रा जवळ आले. म्हणून या नामाचा जो महिमा आहे, नामाचा महिमा नेण्याची पै ब्रह्मा म्हणून या कर्मानुसरला. नाम हेची कर्म, नाम हेची धर्म, केशव हेचे वर्म सांगितले. नाम शुद्ध स्नान, नाम शुद्ध संध्या, नामे विन वेद अधिक नाही. करिताच मान करीती उच्चारण आदी हेची. लग्नाचे काळी म्हणते सावधान, लक्ष्मी नारायण चिंतन करा. ध्येयाची अंती प्रायचित्त देते, शेवटी वदविती नाम एके. करती पितृश्राद्ध कर्माचरिती, शेवटी म्हणविती एके विष्णू. ऐसिया नामा परते नाही सार, गिरिजेशी शंकर उपदेशी. आणि म्हणून नामे होय गती, नामे होय मुक्ती, नाम येचे चित्ती राम नाम. मला सांगायचं तात्पर्य, प्रत्येक कार्यामध्ये नामाला महत्व आहे. या नामाचा महिमा अलौकिक आहे आणि या नामामुळे अनेक कार्य होत असतात. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी, श्री विठ्ठलाचे नाम आधी, श्री विठ्ठलाचे नाम आधी. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी, श्री विठ्ठलाचे नाम आधी, श्री विठ्ठलाचे नाम आधी. नाम आधी सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. म्हणून भगवंताचं नाम कोणत्याही कार्यामध्ये मंगल मानलेलं, शुभ मानलेलं आहे. म्हणून ते भगवंताचं नाव. आणि त्याच निमित्ताने आज प्रथम दिवसाची सेवा म्हणून वारकरी संप्रदायामध्ये नेम आहे की प्रथम दिवसाची सेवा नामपर असावी. आणि त्या नामाचं महत्व इतकं अलौकिक आहे. वाल्याकोळी होता बघा तुम्ही, किती पापी होता. वाल्याकोळी पातकी भूमंडळी इतका पापी होता. ते उदाहरण सर्वांना माहिती, दृष्टांतही सर्वांना माहिती.
इतका पापी होता, परंतु त्याच्या पुढचं सांगतो, इतका तो पापी होता की आपण त्याचे इतके पापी का महाराज? हाय का? तुम्हाला काय वाटतं? स्वतःवरून तुम्ही सांगू शकता का हाय का नाही? हाय का? नाही, नाही. इतके पापी नाही आपण, त्या वाल्या कोळ्या इतके पापी नाही. कारण कमीत कमी भगवंताचं नाव आपल्याला उच्चारता येतं, पण वाल्या कोळ्याला ते सुद्धा उच्चारता येत नव्हतं महाराज. नव्हता उच्चारता येत. आणि तुम्ही सुद्धा जर कधी उच्चारित नसेल तर कधी मध्ये उच्चार करत जा. कारण आता आपल्याला काय भगवंताचं नाव घेण्याकरता भीती राहिलेली नाही महाराज. झाले रामराज्य काय उनी आम्हासी, धरणी धरे पीक गाई ओळल्या म्हैसी. आता रामराज्य झालेलं आहे. आता कुणाला घाबरायचं काम राहिलेलं नाही महाराज. रामराज्य झालेलं आहे. आपला राजा म्हणजे राम आहे. आणि म्हणून तो राम जीवनामध्ये कळून घ्यावा. ज्याने राम जीवनामध्ये कळून घेतला त्याला महाराज पुन्हा कशाची गरज नाही. ह्या असणाऱ्या मृत्यू लोकांमध्ये येण्याची गरज नाही. कारण राम शब्द हे महत्वाचा आहे. रामाचा आचार विचारही बघा तुम्ही त्याच पद्धतीचा आहे. म्हणून राम शब्द एकदम महत्वाचा आहे. कारण राम ज्यांनी कळून घेतला त्यांची झालेली जी काही ज्या स्थितीला ते पोहोचले किंवा त्यांची जी कीर्ती झाली ते सांगतो. 4 शब्द आहेत पण महत्वपूर्ण आहे ते तुम्हाला सांगतो. राम, ज्याला राम योद्धा म्हणून कळाला तो अर्जुन, कुंतीचा अर्जुन झाला. ज्याला राम योद्धा म्हणून कळाला तो कुंतीचा अर्जुन झाला. ज्याला राम अंजनीचा ज्याला राम देव म्हणून कळाला तो अंजनीचा हनुमान झाला. आणि ज्याला राम नाम म्हणून कळाला तो वाल्याचा वाल्मिक झाला. आणि ज्याला राम राजा म्हणून कळाला तो छत्रपती शिवाजी राजा झाला. म्हणून राम शब्द एकदा जीवनामध्ये कळून घ्या. 22 तारखेला अगदी प्राण प्रतिष्ठा झाली. सर्वांनी अगदी त्याचं आपल्या राम प्रभूंचं स्वागतही केलं. आणि प्रत्येक घराघरामधून एक राम नावाचा घोषित निघत होता महाराज. प्रत्येक असणाऱ्या घरामधून राम राम असा आवाज येत होता. त्या रामाचं हे राज्य आहे. म्हणून हर घर में ही कही नाम हे श्री राम, हर घर में ही कही नाम एक ही नारा पूजेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. हर घर में बस एक ही घर में बस एक ही नारा गूंजेगा. श्री राम. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा श्री राम काय महाराज, एकदा रामाचं नाव निघल्यानंतर प्रसन्न वातावरण तयार होतं महाराज. राम शब्दामध्ये जी ताकद आहे. एकदा काय झालं, कौसल्या माता, अंजनी माता आणि लोपामुद्रा या 3 स्त्रिया एका ठिकाणी बसल्या. आणि स्त्रिया एका ठिकाणी आल्यावर कधी शांत बसल्या तुम्हाला असं कधी ऐकलं का? नाही महाराज. मग ती कौसल्या माता म्हणाली, काय माझ्या रामानं अगदी समुद्रावर सेतू बांधला. अंजनी माता म्हण त्यात काय नवल एवढं, माझा हनुमान असता तर एका उडीत गेला असता लंकेमध्ये. आता लोपामुद्रा कोण होती? कोण होती तुम्हाला कोण वाटते? कोण होती? हा, अगस्ती. तुमचं बरं एक काही काही ठिकाणी तू काहीच बोलत नाही असं वाटत, डायरेक्ट उठून डायरेक्ट निघून जावा काही. म्हणून अगस्ती ऋषी आहे. अगस्ती ऋषींची पत्नी लोपामुद्रा ती म्हणाली, अग रामाला सेतू बांधावा लागला,
हनुमानाला उडी मारून जावं लागलं असतं, पण माझ्या पतीला सांगितलं असतं ते एका घोटात प्राशन केला असता ना. रामाने ही चर्चा ऐकलं, हनुमंताला सांगितलं, हनुमंता जाती घेणं सांग. काय सांग? ही जी शक्ती आहे, सेतू बांधण्याची शक्ती जी आहे ती राम नामाची, रामाची नाही. आणि जरी तू उडी मारून गेला असेल तर उडी मारताना तू कांता शब्द उच्चारतो, रामाचा शब्द उच्चारतो. आणि लोपामुद्रा असणारे अगस्त्य ऋषी जरी एका घोटात समुद्र प्राशन करीत असेल, पण ते चिंतन कोणाचं करतात? भगवंताचं करतात. मग या ठिकाणी एतिकींची भांडणं चालली कुठं? गाव एकच आहे ना आपलं, कशाला भांडायचं? घर एक, गाव एक, तरी सण होत नाही लोकांना, तरी सण होत नाही. एका घरात हिची सासू लगेच दुसऱ्याच्या घरी, मै सुनाशी मै सुन. अगं तूच घरी आणते, कशाला लोकांचं? सांगायचं तात्पर्य, जी शक्ती होते, हनुमान समुद्र पार करू शकला किंवा राम प्रभूंनी सेतू बांधला, त्याच्यावरती एका दगडावरती रा लिहायला होत होतं आणि दुसऱ्या दगडावरती म लिहावं लागत होतं. त्यावेळी दगड चिटकत होता. म्हणून ही शक्ती ती नामाची आहे. म्हणून ते नामस्मरण आपण सर्वांनी केलं पाहिजे. मी सांगत होतो वाल्या कोळी किती पापी आहे, त्याचे इतके पापी का तुम्ही? मग तुम्ही मोठ्याने नामस्मरण केलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं, केलं पाहिजे का नाही? त्याच्या इतकं पापी आपण नाही. म्हणून त्या वाल्या कोळ्याला नारद महर्षीने उपदेश केला, तुला असणारी ह्या संसारा दुःखाची निवृत्ती करायची असेल तर राम नाम घे, रामाचं नाव घे, आणि मग तुला काय होईल? असणाऱ्या संसाराचे तू बाहेर येशील. मग असणाऱ्या नारद महर्षीने सांगितलं, काय सांगितलं? काय म्हण? राम. वाल्या कोळी म्हणाला मरा. पापच एवढं होतं महाराज, राम मरा, राम मरा असं म्हणत होता. आणि असं म्हणता म्हणता काय झालं महाराज? मग तो नामस्मरण करू लागला. राम 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 वरात राम 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 सर्वांनी सर्वांनी राम 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 वरात. हा वर वर, हा बोला 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 आता. राम 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 हे मरा राम 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 हे श्री राम 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 श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम जय जय राम सिया राम जय राम सिया राम जय जय सिया राम जय राम जय राम सिया राम जय 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 राम. प्रभु रामचंद्र भगवान की जय. प्रभू श्री रामचंद्र भगवान की जय. श्री राम, जय श्री राम, श्री राम. जय श्री राम. टाळ्या वाजवा. धन्यवाद. सुंदर भजन केलं. आणि ह्या जगामध्ये कलियुगामध्ये नामस्मरणापेक्षा
कोणतंच साधन राहिलेलं नाही किंवा नामस्मरणाशिवाय ह्या जगामध्ये कोणतीच वाट शुद्ध राहिलेली नाही किंवा कोणत्याच मार्गाने आपल्याला जाता येणार नाही. अवघ्या वाटा झाल्या क्षीण कलीन घडी साधन. कलियुगामध्ये नामस्मरणाचा सोपा मार्ग तुम्हा आम्हाला सांगितलेला आहे साधू संतांनी. महाराज म्हणतात ह्या नामस्मरणाने आता तुम्हाला कसं वाटलं? प्रसन्न वाटलं ना, आनंद वाटला ना. आणि म्हणून या नामस्मरणाने कशी स्थिती होते, तो आनंद बाहेर पडायला लागला की जी स्थिती होती ना ती अभंगाच्या द्वितीय चरणात. सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, 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 सर्व सुखल्यालो सर्व अलंकार. आनंद निर्भर डुलतो सो, आनंद निर्भर डुलतो सो, सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, सर्व सुखल्यालो सर्व अलंकार. आनंद निर्भर डुलतो सो, आनंद निर्भर डुलतो सो, सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, सर्व सुखल्यालो सर्व अलंकार. सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, आनंद निर्भर डुलतो सो, आनंद निर्भर डुलतो सो, सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, आनंद निर्भर डुलतो सो, सर्व सुखल्यालो सर्व अलंकार. आज असं वाटत नाही पहिला दिवस असं म्हणून. याचा अर्थ सर्वांचा असणारं तुमचं प्रोत्साहन आहे म्हणून सुंदर असा कार्यक्रम होत आहेत. कारण सर्वांचं प्रोत्साहन असावं लागतं, एकट्याकून होत नसतं. म्हणून आपण 2 मिनिट भगवंताचं भजन करू. हरी जय विठोबा कुमार, विठोबार 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 कुमार,
घुमाई हो पार घुमाई पार घुमाई हो पार घुमाई पार घुमाई हो पार घुमाई घुमाई हो पार घुमाई गोदावरी का जलधी बोले श्री गंगागिरी मागुली गोदावरी का जलधी बोले गंगागिरी मागुली अपने गाँव के भक्तगण बोले श्री गंगागिरी मागुली अपने गाँव का जलधी बोले श्री गंगागिरी मागुली बेट के भक्तगण बोले श्री गंगागिरी मागुली बेट के भक्तगण बोले गंगागिरी मागुली श्री गंगागिरी मागुली गंगागिरी गोदावरी का जल भी बोले श्री गंगागिरी मागुली गोदावरी का जल भी बोले गंगागिरी मागुली श्री गंगागिरी मागुली हो श्री गंगागिरी मागुली गंगागिरी मागुली श्री गंगागिरी मागुली हरी कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव सारा सद्गुरु गंगागिरी महाराज की सद्गुरु नारायण गिरी महाराज की पार घुमाई हो पार हो पार हो पार सर्व सुख ल्यालो सर्वालंकार आनंदे निर्भर डुलदसो. त्या नामस्मरणाने महाराज म्हणतात माझा झालेला जो काही आनंद आहे तो इंद्रियातून बाहेर निघतो. मला त्याने काय मिळालं? नुसतं समाधानच मिळालं नाही. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार अनेक प्रकारचे अलंकार मला मिळाले. अशी माझी नामस्मरणाने स्थिती झालेली आहे. आणि तुकोबरायांच्या जर जीवनातील स्थिती बघितली खरंच तर तुकोबरायांसारखी स्थिती होण्याकरता त्याकरता चित्त शुद्ध असावं लागेल. चित्तामध्ये निर्मलता असावं लागेल. कोणताही केरकचरा किंवा घाण नकोय. चित्त शुद्ध होण्याकरता चित्त स्थिर असावं लागेल, शुद्ध असावं लागेल. दोन विहिरी आहे. एका विहिरीमध्ये स्वच्छ पाणी आहे आणि दुसऱ्या विहिरीमध्ये पाणी आहे पण तिच्यामध्ये केर कचरा आहे. आता दोन्ही विहिरीमध्ये आपण जर वरून बघितलं, पहिल्या विहिरीत बघितलं तिच्यामध्ये शुद्ध पाणी आहे, वरून बघितल्या तळ दिसलं. दुसऱ्या विहिरीत बघितलं तिच्यातही पाणी आहे परंतु कचरा आहे. परंतु तिच्यात काय दिसलं नाही? तळ दिसलं नाही. मग तिच्यामध्ये तळ नाही का किंवा तिला तळ नाही का? तिच्यातही तळ आहे, हिच्यातही तळ आहेत. तसं तुमच्यातही भगवंत आहे, संतांमध्ये भगवंत आहेत, माझ्यामध्ये सर्वांमध्ये कणाकणामध्ये तो भगवंत आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला रिताटा. मग सगळ्या ठिकाणी भगवंत आहे, सगळ्या ठिकाणी तो आनंद आहे, सगळ्या ठिकाणी तो परमानंद आहे. परंतु तो आपल्याला दिसत का नाही? चित्त करारे निर्मळ येवनी गोपाळ राहे येवनी गोपाळ राहे ते तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येवनी गोपाळ राहे येवनी गोपाळ राहे तुका म्हणे चित्त करावे निर्मळ येवो नि गोपाळ राय देते. गोपाळ त्या ठिकाणी राहतो, भगवंत त्या ठिकाणी राहतो. म्हणून चित्त शुद्ध तुकोबरायासारखे संत आहेत आणि त्या संतांनी जर नामस्मरण केलं त्यांच्या असणारी झालेली अंतकरणांची स्थिती जशी ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांची अंतकरणाची स्थिती व्हायची. चालू कीर्तनामध्ये महाराज म्हणायचे, आता सर्वांनी तुम्ही ते ऐकलेलंच आहे. आणि महाराज म्हणायचे आता किती वाजले असेल, किती वेळ झाला आणि केव्हा कीर्तन चालू झालं होतं आणि चालू कोणी केलं? महाराजांनीच केलं. पण महाराजांची जी अंतकरणाची स्थिती होती ती असणारी विधेय स्थिती होती. ह्या देहात नाही तर महाराजांचं चित्त, महाराजांचं लक्ष त्या परमात्म्याकडे असायचं.
म्हणजे हे झालेले शुद्ध नारदांची स्थिती होते, तशी स्थिती तुकोबरायांची सुद्धा आहे. तुकोबरायांच्या घरी एकदा असणारे पाहुणे येणार होते, म्हणजे असणाऱ्या तुकोबरायांच्या पत्नीचे भाऊ. तुकोबरायांच्या पत्नीचं नाव काय होतं? जिजाबाई. आवली म्हणायचे महाराज. तिचे आज भाऊ येणार होता, म्हणून भाऊ येणार होता. अगदी ती आनंद झाला भाऊ येणार म्हणून. तिने एकूण तिकून गावातून अगदी मोलमजुरी करून उसणं पासणं करून स्वयंपाक बनवण्यापुरतं अगदी मागून आणलं. आणल्यानंतर महाराजांना सांगितलं तुम्हाला आज या ठिकाणी थांबावा, घरी थांबावं लागेल. महाराजांनी सांगितलं जमणार नाही. ती म्हणाली जमणार नाही? कधीच्या नावात म्हणली? मी काय रोज रोज म्हणते का तुम्हाला थांबा? कधीच्या नावात सांगितलं, त्याच्यात तुम्ही ऐकत नाही. जर गावात हिंडून पहा ना, गावात हिंडून पहा, कळलं का तुम्हाला? मी तुम्हाला एकच काम सांगितलं, ते तुम्ही नाही म्हणतात. गावात हिंडून पहा बरं. बाकीच्या बायांची नवरे सगळे काम ऐकत्या आणि तुम्ही मात्र थांबत सुद्धा नाही. ऐकतात का तुम्ही? अहो ऐकावंच लागतं संसारामध्ये. संसार दोघांचा असतो ना. म्हणून पत्नी बायका सांगत असतात ना, काम आणा दळून, आणा सामान, मुलाला सांभाळा, कपडे धुवा, भांडे धुवा, एवढं नाही पण सांगत असतात ना संसारामध्ये. कारण संसार हा दोघांचा असतो, म्हणून एकमेकांचं ऐकावं लागतं. आणि त्या असणाऱ्या तुकोबरायांच्या पत्नीचं जे महाराजांनी सांगितलं, बरं म्हणाले थांबतो. तू असं म्हणत असेल तर थांबतो. महाराज थांबले. थांबल्यानंतर भाऊ आला. घाई गडबडीमध्ये भाजी केली, पोळ्या केल्या, पण भाजीमध्ये मीठ टाकण्याचं राहून गेलं. अगदी दृष्टांत सर्वांना माहीत असेल, काहींना माहीत नसेल, परंतु असणारा जी महाराज जेवण्याकरता बसले. दोघं बसल्यानंतर भाऊ जेवला नाही. महाराजांनी मात्र पोटभर जेवण केलं. जेवण झाल्यानंतर बाहेर बसले. ज्यावेळेस जिजाबाई जेवण करण्याकरता बसल्या त्यावेळेस त्यांना कळालं का भाजी कशी झालेली आहे, अळणी झालेली आहे. मग हे घर मालकाचं काम आहेत ना. ती पुन्हा महाराजांकडे सांगितलं का हो स्वामी, पूर्वी पत्नी ना पतीला असं चांगलं नाव घ्यायच्या, स्वामी, मालक, कारभारी. आता कसं घेतात माहिती तुम्हाला? मी नाही सांगत बा, आपल्याला तरी काय माहिती. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. महाराज त्या ठिकाणी मग काय बोलल्यानंतर सांगितलं तुम्हाला कळत नाही का? भाजी आळणी झाली तुम्ही सांगायचं ना, मीठ टाकायचं. तिने सांगितलं अगं जिजाबाई, अगं आवले, भाजी तू केली कमी. जाईल मीच केली, पण गाई गडबडीत राहिलं असेल, तुमचं सांगायचं काम होतं ना. महाराज म्हणाले अगं जाऊ दे. म्हणाले नाही जेवला भाऊ तर एवढं काय. तिने आवो तो काय कायम येतो काय बाकीच्यांसारखा? कधीच्या मध्ये आला आणि त्याच्यात तुम्ही असं करता. महाराज वादविवाद झाला. त्यावेळेस महाराजांनी झाली माझी जी स्थिती झालेली आहे, काय खातो आम्ही कासया सांगते कैसे लागते. काय खातो आम्हाला ते कळत नाही, कारण आमची जी स्थिती झालेली अभंगाच्या तृतीय चरण सांगतात.
ज्ञानेश्वर महाले ज्ञानराज माऊली तुका ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. असो ऐसा कोटे आठवची नाही देईच विदे भोगदशा. ही दशा प्राप्त होण्याकरता त्याला तशी स्थिती झाली पाहिजे, अंतकरणाची स्थिती झाली पाहिजे, मग असणारी ही स्थिती होत असते. म्हणून महाराज म्हणतात आम्ही जे ना तुका म्हणी आम्ही झालो अग्निरूप लगो निधी पाप पुण्यांगा. त्यामुळे आम्हाला, कारण आमची कोणतं काही मागायचंच नाही, आम्हाला काही करायचंच नाही, आम्हाला भगवंताचं नाव सोडून काही घेणं नाही देणं नाही. महाराजांना संसाराची अपेक्षा नाही, कशाचीच अपेक्षा नाही, कोणतीच अपेक्षा महाराजांच्या जवळ नसते. आणि संत जे काही कार्य करत असतात ते फक्त जगाच्या हिताकरता करतात, स्वतः करता काही नसतंच. कारण हे शरीरच त्यांनी भगवंताच्या चरणी समर्पित केलेलं असतं. आणि म्हणून त्या ज्ञान अग्निरूप झालेले संत असतात. अशा संतांना पापही लागत नाही, पुण्य लागत नाही. असे संत आपल्याला मोठ्या भाग्याने भाग्याने लाभले. सद्गुरु गंगागिरीजी महाराजांसारखे संत लाभले जीवनामध्ये. गंगागिरीजी महाराजांसारखे संत सामान्य संत नाही. ज्या संतांनी वारकरी संप्रदाय बुडाला होता महाराज, नाच केला शब्द ज्ञाने विषय लोभी मने साधन हे बुडविले. बुडाला होता पण भगवंतांनी उपदेश केला गंगागिरीजी महाराजांना. गंगागिरीजी महाराजांचे सारखे संत आपल्याकडे आले. म्हणून सद्गुरु गंगागिरीजी महाराजांसारखे जे काही संत झाले आणि तेही आपल्याला भाग्यानं मिळाले. संत भेट ही मोठ्या भाग्यानं होत असते. चंद्रामृत सुखे सैवेल असता जाता रवी धरवेल बाह्य हेळा सागर तरवेल परिद्या साधूची भेटी न होईल गा. एक वेळा चंद्राचं अमृत प्राशन करता येईल ते मिळेल, किंवा सूर्याला थांबवता येईल, किंवा हाताने समुद्र पार करून जाता येईल. पण संतांची भेट होणं अतिशय कठीण आहे. वगड हय संत, पण ती संत भेट आम्हाला जीवनामध्ये प्राप्त झाली. म्हणून ते तुमचं आमचं भाग्य. आणि सद्गुरु गंगागिरी महाराज संत, ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांचे संत आपल्याला मिळाले. कारण त्या संतांनी आपल्याला भजन शिकवलं. अगदी अगदी कष्टाच्या परिस्थितीतून भजन शिकवलं ब्रह्मलीन नारायणगिरीजी महाराजांनी. आणि म्हणून नारायणगिरीजी महाराजांसारखे संत जर या ठिकाणी नसते तर कदाचित आपण कुठे असतो आपल्यालाही माहित नाही. म्हणून असे संतांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. आणि मग त्या संतांची सेवा आपण केली पाहिजे. कारण त्या सेवेतून अनेक प्रकारचं पुण्य प्राप्त होतं, अनेक धामाचं पुण्य प्राप्त होतं. आता तुम्हाला चारी धामाला जाण्याची गरज नाही, कुठे भटकण्याची गरज नाही, अनेक तीर्थयात्रा करण्याची गरज नाही ना महाराज. कशाचीच गरज ठेवली नाही. गुरुवर्य स्वामी महंत सद्गुरु श्री रामगिरीजी महाराजांनी रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून अतिशय कष्ट करून तुमच्या आमच्या उद्धारा करता सरला बेट हे एक सामान्य बेट किंवा सामान्य धाम नसून त्याला श्री क्षेत्र गोदावरी धाम बनवलं. चारी धामाला नाही जाता आला तर नका जाऊ. त्याचं पुण्य तुम्हाला बेटामध्ये सेवा केल्यानंतर मिळेल. एवढं पवित्र जागा आणि एवढी पवित्र ठिकाण ते आहेत. म्हणून त्या बेटाची आपण सेवा केली पाहिजे. मी सांगत असतो की या ठिकाणी गंगागिरीजी महाराज म्हणजे या जगामध्ये माऊली ज्ञानोबा राहिल्यानंतर संजीवन समाधी नाहीये. अक्षदेव नाही का? या जगामध्ये माऊली ज्ञानोबा राहिल्यानंतर संजीवन समाधी नाही. जगद्गुरु तुकोबारानंतर वैकुंठ गमन नाही. आणि सद्गुरु गंगागिरीजी महाराजांच्या परमार्थासारखा परमार्थ जगात नाही. म्हणून
म्हणून अशा संतांच्या चरणी लीन व्हावं आणि अशी संतांची सेवा करावी. निश्चित जीवनामध्ये उद्धार होईल आणि त्या संतांची सेवा करण्याचं भाग्य सुद्धा आपल्याला मिळालेलं आहे. नरदेह मिळालेला आहे, संत मिळालेले आणि त्या ज्ञानाची इच्छा आपल्याला झालेली आहे. म्हणून आता फक्त भगवंताचं भजन करून त्या असणाऱ्या परमात्म्याची प्राप्ती करायची आहे. असं असणारा महाराज या ठिकाणी सांगतात की तुमचं जीवन सुखाचं समाधानाचं करायचं असेल तर काय करावं? त्याकरता सदा नामघोष करावा आणि म्हणजे सदा समाधान तुम्हाला प्राप्त होईल. चित्त शुद्ध करावं, त्यातूनच सुख मिळेल. असा सरळ असणारा अभंग. आपली कार्यक्रमाची वेळ अगदी संपलेली आहे. 6 ते 8 वेळ आहेत, परंतु तरी आपण 7 वाजता चालू झालं होतं. त्यानंतर आधी काही भजनी मंडळींनी चालू केलं, त्याबद्दल त्यांना धन्यवाद. त्यांनी पहिल्या दिवशी थोडंसं नामस्मरण भजन केलं. म्हणून अगदी भजनाचा आनंद जो असतो, भजनाला एकदा माणूस लागलं आणि भजनाची गोडी अशी एकदा भजन चालू झालं की असं वाटतं बंदच करू नये हो. म्हणून हे भजन आहे ते गंगागिरीजी महाराजांनी आपल्याला शिकवलं. अशा भजनातून, अशा नामाच्या मार्गातून सुखाची समाधानाची प्राप्ती होत असते. या ठिकाणी तुम्ही सर्वजण उपस्थित झालात. तुम्हा सर्वांना मायबापांच्या चरणी अगदी मनापासून वंदन करतो. उपस्थित असले ज्यांनी कार्यक्रमाचं सुंदर असं नियोजन केलं असेल अशी सर्वच आमचे तरुण मित्रमंडळी. जसं युद्धामध्ये युद्ध करणारा समर्थ असावा, युद्धामध्ये तरुण उतरल्यानंतर युद्ध बघण्यासारखं आहे आणि ते पाहण्याकरता किंवा त्यांना मार्गदर्शन करण्याकरता वयोवृद्ध असावे. आणि ते वयोवृद्ध आणि त्यांच्या मार्गदर्शनाने, तरुण मित्रमंडळीच्या सहकार्याने हा चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या आनंदाने पार पडत आहेत. आणि म्हणून तुम्हा सर्वांना एवढा सुंदर तुम्ही सप्ताह करता त्याबद्दल तुम्हाला अगदी गुरुवर्य महाराजांच्या वतीने कोटी कोटी धन्यवाद देतो. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरण कमलावरती समर्पित करतो. कोणाला काही बोलायचं? पंक्तीचं काही? बरं. आणि या ठिकाणी झालेली सेवेला आपण ह्याच ठिकाणी पूर्णविराम देऊ. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.